आसियान राष्ट्रांसोबत भारताचं संरक्षण सहकार्य प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि क्षमता बांधणीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय। मलेशियात क्वालालंपूर इथे सुरू असलेल्या 12व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत आसियान संरक्षण सहकार्याची 15 वर्ष चिंतन आणि पुढची वाटचाल या विषयावर ते आज बोलत होते। खुल्या, सर्वसमावेशक आणि नियमाधारित हिंद प्रशांत महासागर क्षेत्राचा भारत कायमच पुरस्कर्ता राहिला आहे आणि पुढेही राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं। नौवहन आणि हवाई हद्दीच्या स्वातंत्र्यासाठी कायद्याचं राज्य, विशेषतः संयुक्त राष्ट्रांचे सागरी कायदे आणि त्यांची अंमलबजावणी यावर असलेला भारताचा भर कोणत्याही देशाविरोधात नाही, तर या प्रदेशातल्या सर्व भागीदारांच्या संयुक्त हिताच्या संरक्षणासाठी आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले। आसियान संरक्षण मंत्री मंडळाची स्थापना झाल्यापासून भारत तिचा सक्रिय आणि विधायक भागीदार राहिला आहे। भारताचं ॲक्ट ईस्ट, पूर्वेकडच्या देशांना प्राधान्य धोरण तसंच विस्तृत भारत प्रशांत महासागर दृष्टिकोनात आसियान महत्त्वाचा घटक आहे। 2022 सालच्या आसियान भारत भागीदारीत केवळ राजकीय संबंधांची परिपक्वताच नव्हे, तर क्षेत्रीय प्राधान्यांची वाढती जोडणी प्रतिबिंबित झाली आहे, असं ते म्हणाले। एक ऐसा मेकॅनिज्म है जो हमारे साझा इंडो पैसिफिक रीजन में पीस, स्टेबिलिटी और कोऑपरेशन का आधार स्तंभ बन चुका है। भारत के लिए एडीएम प्लस उसकी एक्टिव पॉलिसी और व्यापक इंडो पैसिफिक विजन का एक अभिन्न हिस्सा है। यद्यपि आसियान के साथ भारत का जुड़ाव इससे पहले से रहा है, लेकिन इस तंत्र ने डिफेंस कोऑपरेशन के लिए एक स्ट्रक्चर्ड प्लेटफॉर्म प्रदान किया है, जो हमारे डिप्लोमेटिक और इकोनॉमिक एस्पेक्ट्स को और मजबूती देता है। प्रादेशिक सुरक्षा ही केवळ लष्करी क्षमतांवर अवलंबून नसून स्रोतांचं सामायिक व्यवस्थापन, डिजिटल आणि पायाभूत सुविधांचं संरक्षण आणि मानवी संकटांमध्ये संयुक्तरित्या प्रतिसाद देण्याची राष्ट्रांची क्षमता यावर अवलंबून आहे। अशा परिस्थितीत आसियान संरक्षण मंत्री परिषद धोरणात्मक संवादाला वास्तविक निष्कर्षांशी जोडणारा पूल म्हणून काम करू शकते, जेणेकरून आधुनिक सुबत्ता सामायिक करतानाच प्रादेशिक शांतता प्रस्थापित करणं शक्य होईल, असंही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले। 12व्या आसियान संरक्षण मंत्री परिषदेपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी न्यूझीलंडचे संरक्षण मंत्री जुडी कॉलिन्स यांची भेट घेतली आणि त्यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं। त्यांच्या भेटीमुळे संरक्षण भागीदाराचा दोन्ही देशांमधील सामायिक दृष्टिकोन अधोरेखित होईल, असं राजनाथ सिंह यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे। राजनाथ सिंह यांनी दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री ॲन ग्यू यांचीही भेट घेतली। छत्तीसगड सोबतच आज केरळ, आंध्र